सकाळचं सगळं आवरून वगैरे मी गेले मार्केटमध्ये भाजीपाला घ्यायला. तर मी इथे भाजीपाला थोडासाच घेऊन आले आणि तो व्यवस्थित निवडून वगैरे ठेवला. मी 2-3 वेळेसच्या भाज्यांच्याच अशा भाज्या आणते जेणेकरून फ्रेश भाज्याही मिळतात. आणि लगेचच मी पाणीपुरी देखील घेऊन आली. ॲसिडिटीचा त्रास इतका आहे तरी पण ही पाणीपुरी खायचीच आहे. आणि म्हटलं चला वॅक्स करून बघावं. आणि वॅक्स हीटर आहे माझ्याकडे. मी पहिली वेळेसच हे बीन्सचं वॅक्स करते. बीन्स हार्ड वॅक्स मला ट्राय करून बघावं. पण प्रेग्नेन्सीमध्ये जमते का नाही, स्किन इतकी सेन्सिटिव्ह झालेली असते की त्याला ते जमते का नाही माहीत नाही. एवढी ग्रोथ नव्हती झाली केसांची, पण तरी म्हटलं चला पुढच्या महिन्यात आपल्याला काही करता येणार नाही. माझ्याकडं हार्ड चॉकलेटचं वॅक्स देखील होतं, पण मी म्हटलं हे ट्राय करावं. थोडंसंच अगोदर मी टाकून पाहिलं आणि ट्राय करण्यासाठी 5-10 मिनिटांनी छान असं वितळलं. मला पायावर लावून बघितलं थोडंसंच, पण इतके नाकीनऊ आले मला ते काढण्यामध्ये. इयर चांगले निघतात पण त्रास खूप होत होता. माहिती नाही, मी अगोदर वॅक्स करते पण एवढा त्रास नाही झाला. मी तिथेच ते थांबवलं आणि संध्याकाळचं जेवण बनवलं. तर जेवणामध्ये मी छान अशी वांग्याची भाजी पोळी बनवली होती, सोबतच कैरी होती खायला. तर जाता जाता एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.